नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 16व्या भागामध्ये मी डॉक्टर सौरेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रामल्प भोजनम स्वाध्याय संयमाश्च छात्राणी लक्षणानि षट. अर्थात कावळ्यासारखी नजर, बगळ्यासारखं एकाग्रचित्त म्हणजे ध्यान, श्वानासारखी म्हणजे कुत्र्यासारखी अतिशय जागरूक अशी झोप, अतिशय अल्प असा आहार म्हणजे अगदी थोडंसं भोजन करण्याची सवय, त्यासोबत स्वतःचा अभ्यास करणं ह्याची सवय आणि संयम, ह्या सगळ्या गुणांनी, 6 महत्त्वाच्या गुणांनी छात्रांनी म्हणजे कुठल्याही शिष्याने अंगी हे सगळे गुण आपल्या बाणवणं अतिशय महत्त्वाचं आहे असं ह्या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. कालपर्यंतच्या कथांमध्ये आपण बघितलं की विश्वामित्र ऋषींसोबत प्रवासाला निघालेले, पायी निघालेले श्रीराम आणि लक्ष्मण ह्यापैकी अनेक गुण आपल्या अंगी असलेले दाखवत आहेत. आम्हाला सगळ्यात सुरुवातीला प्रवास सुरू झाला तेव्हा दिसलं की आपल्या पित्याच्या एका शब्दाखातर त्यांची आज्ञा ऐकून ऋषी विश्वामित्रांसोबत पायी तडक निघालेले श्रीराम अजिबात उलट प्रश्न विचारलेला नाही. बाबा माझा आत्ता मूड नाहीये कुठं सुद्धा जायचा, नका ना मला पाठवू, असं अजिबात ते न म्हणता विश्वामित्रांसोबत पायी निघालेले आहेत. जाताना आपल्या चपळाईचं उदाहरण देत, त्याचा प्रत्यय विश्वामित्रांना देत त्यांनी त्राटिकेचा वध केलेला आहे. 6 दिवस 6 रात्र एकाग्र चित्ताने यज्ञ रक्षणासाठी न खाता न पित काहीही पाणी घेता न झोपता त्यांनी ह्या यज्ञाचं रक्षण केलंय आणि त्यावेळेला आलेल्या राक्षसांच्या संकटांवर अतिशय यशस्वी मात केलेली आहे आणि तिथं आपला पराक्रम सुद्धा दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या अतिशय विनयाने श्री गुरूंची आज्ञा ऐकून त्यांच्यासोबत आता उत्तरेकडे म्हणजे मिथिलेकडे प्रयाण केलेलं आहे. आपल्याला दिसतात ते अतिशय बुद्धिचातुर्याने नटलेले श्रीराम, पराक्रमी श्रीराम आणि त्यासोबत विनयशील, गुरूंची आज्ञा, त्यांची सेवा दिवस रात्र करणारे श्रीराम. आता त्यासोबतच एक वेगळा गुण विश्वामित्र आपल्याला आजच्या कथेमध्ये दाखवणार आहेत. ह्या प्रवासामध्ये ही सगळी मंडळी पुढे निघालेली आहेत, मिथिलेच्या दिशेने ही सगळी मंडळी निघालेली आहेत. येताना त्या सगळ्या वाटेवर अगदी छान संपन्न प्रदेश आहे, शेतं सगळीकडे डवरलेली आहेत, हिरवाई दिसते आहे, झाडं, पाण्याचे स्रोत सगळीकडे दिसत आहेत आणि अशाच प्रवासामध्ये मिथिलेच्या थोडं जवळ आल्यानंतर एक परिसर त्यांना अतिशय वेगळा दिसायला लागलेला आहे. हा अतिशय उजाड आहे परिसर, इथं कुठलंही शेतं त्यांना दिसत नाही आहेत, दुष्काळासारखं रखरखीत सगळीकडे परिसर आहे, तिथं कुठंही फारशी वस्ती सुद्धा दिसत नाही आहे. आणि ह्या सगळ्या प्रदेशाच्या मध्यभागी त्यांना एक मोठा आश्रम दिसतो आहे. आश्रमासारखी काहीतरी इथं व्यवस्था होती असं दिसतंय, पण हा उजाडा झालेला आश्रम आहे. अर्थातच अतिशय खिन्न मनाने श्रीरामांनी विचारलंय की इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामधून आपण आलोय, पण त्यापेक्षा हा सगळा वेगळा का परिसर दिसतो आहे. आणि तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्या आश्रमाची, त्या परिसराची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. मिथिला नगरीच्या वेशीच्या थोडंसं अगदी बाहेर त्याच्या जवळच असलेला हा परिसर आहे. आणि तेव्हा विश्वामित्र ऋषी सांगतायत, हा जो आश्रम दिसतो आहे हा उजाड झालेला, ओसाड पडलेला आश्रम आहे. हा आहे गौतम ऋषींचा आश्रम. गौतम ऋषी मागे आपण बघितलं विश्वामित्रांसोबतच असलेले सप्तर्षींमधले एक श्रेष्ठ ऋषी आहेत. न्यायशास्त्राचे, तत्वज्ञानाचे अतिशय हुशार तत्ववेत्ते असलेले हे गौतम ऋषी ह्यांचा हा आश्रम आहे. आणि विश्वामित्र त्यांना पुढे सांगतायत की ह्या त्यांच्या आश्रमाची अशी वेळ यायची कथा श्रीरामा तू आता मन लावून ऐक. गौतम ऋषी आपल्या अभ्यासामध्ये इतके एकाग्रचित्त झालेले होते की त्यांच्या दिनचर्येमध्ये त्यांचं स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्यावर त्यांचे वर देऊन त्यांना एक अतिशय सुंदर कन्या, अहल्या नावाची ही कन्या त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याकडे पाठवली. आता ह्या अहल्येची सेवा त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह केलेला आहे आणि तिच्यासोबत त्यांनी गृहस्थाश्रमाला सुरुवात केलेली आहे. अनेक वर्ष त्यांचा अतिशय सुंदर संसार सुरू आहे आणि असा हा संसार सुरू असताना त्या संसाराला दृष्ट लागलेली आहे. काहीतरी कामानिमित्त इंद्र स्वतः ह्या गौतम ऋषींच्या आश्रमाकडे एक दिवस आले. इंद्र तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलंय की हे अतिशय रूपगुण संपन्न अहल्या त्यांना तिथं दिसली. ही बघता क्षणी आश्रमात त्यावेळेला फक्त ती एकटीच होती. गौतम ऋषी काही कामानिमित्त आश्रमाच्या बाहेर गेलेले होते. तेव्हा या अहल्येकडे बघून
इंद्राची वृत्ती ही चळावली आहे. आणि आता त्यांनी तिला ते ऋषी रूपात तिच्यासमोर गेलेले आहेत, पण अहल्येने सुद्धा त्यांना ते इंद्र आहेत गौतमांचं रूप त्यांनी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला एका दृष्टीने फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अहल्या सुद्धा तेवढीच हुशार आहे आणि तिने ह्या इंद्राला ओळखलेलं आहे. तिला जरी इंद्राची ओळख पटली आहे तरी सुद्धा तिच्या मनात सुद्धा वृत्ती वाईट जागृत झालेल्या आहेत आणि ह्या दोघांच्या संगनमताने त्यांच्याकडून आगळीक घडलेली आहे. ह्या प्रसंगानंतर अहल्येला तिची चूक लक्षात आली आहे. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले आहेत आणि त्याच वेळेला आता ती इंद्राला सांगते, तुम्ही इथनं पटकन निघून जा, तुम्ही इथनं पळून जा, गौतम ऋषी याची वेळ झालेली आहे. आणि त्यांना हा प्रकार जर समजला तर खूप मोठा अनर्थ होईल. इंद्र तिथनं तोंड लपवून निघून जाण्याचा पळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच वेळेला दारामध्ये गौतम ऋषी आलेले आहेत. गौतम ऋषींनी ह्या तोंड लपवून पळून जाणाऱ्या इंद्राकडे बघितलेलं आहे आणि त्यांनी काय घडला असणारे प्रकार हे ओळखलं आहे. आणि तेव्हा त्यांनी ह्या इंद्राला तिथेच शाप दिलेला आहे. इंद्र तिथून निघून गेलेला आहे आणि आता गौतम ऋषी अहल्येकडे वळलेले आहेत आणि त्यांनी तिला सुद्धा काय झालंय हे त्यांनी जाणलेलं आहे आणि आता तिला सांगितलेलं आहे की तुझ्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे, तू त्याचा पश्चाताप केलाच पाहिजे. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्याम सर्व भूतानाम आश्रमेसी वसिष्ठशी शीलायाम आश्रमे तिष्ठ. गौतम ऋषींनी अहल्येला काय सांगितलंय बघा. वातभक्षा निराहारा म्हणजे काय तर अनेक दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तू आता उपास कर. तू काहीही न खाता आता तू उपास कर. फक्त वातभक्षा म्हणजे फक्त वाऱ्याचं सेवन कर आणि अनेक दिवसांसाठी आता तू अन्न पाण्याचा त्याग कर. तप्यंती भस्मशायिनी म्हणजे तू इथं आता तपाचरण कर. अग्नीमध्ये म्हणजे कुठल्या अग्नीमध्ये तर पश्चातापाच्या अग्नीमध्ये स्वतःची शुद्धता करून घे. एकदा अवलोकन कर, मनन कर, चिंतन कर, काय तुझ्याकडनं घडलं आहे आणि ते करणं योग्य होतं का आणि ते करणं योग्य नसेल तर त्यासाठी तू आता काय केलं पाहिजे ह्याचा विचार कर. भस्म आपल्या शरीराला सगळीकडे माखून घे आणि तू अशा ह्या भस्म पांघरलेल्या अवस्थेमध्ये तिथं तपाला बस म्हणजे तू आत्मचिंतनाला बस. अदृश्याम सर्व भूतानां म्हणजे ह्या सगळ्या आजूबाजूच्या चराचरांपासून म्हणजे प्राणीमात्रांपासून अर्थातच समाजापासून तू वेगळी राहा. काय होतं बऱ्याच वेळेला की जशा व्यक्ती श्रेष्ठ पदाला पोचायला लागतात तशी त्यांना आपल्या चुकांची सवय व्हायला लागते. अनेक चुका अनेक गुन्हे त्यांच्याकडनं घडतात आणि हा व्यक्ती आता हे गुन्हे आपल्या कपाळावर एखाद्या अलंकारासारखे मिरवायला लागतात आणि हे तशाच चुका असेच गुन्हे आपल्या कपाळावर घेऊन हे समाजामध्ये अगदी आनंदाने मिसळायला लागतात आणि हळूहळू समाजाला ह्या सगळ्या गुन्ह्यांची सवय व्हायला लागते. आपण म्हणतो ना ते समाजासाठी न्यू नॉर्मल व्हायला लागतं. अहो साधीच गोष्ट बघा, राजकारणी एखादा आम्ही कुठलाही विचार केला, नेता म्हणून जर विचार केला तर त्याच्यावर कुठलेही गुन्हे नकोत अशी आदर्श रचना हवी. पण आज आम्ही विचार करतो की नेता म्हटलं की त्याच्यावर नक्की कुठला तरी गुन्हा असणारच आणि तो असणं हे आमच्यासाठी अगदी सामान्य असतं. आम्हाला त्याचं काही सुद्धा वेगळं वाटत नाही. नेता म्हटल्यावर कुठेतरी गुन्हे असणारच बरं का, हे आम्ही स्वीकारतो. म्हणजे अर्थ असा असतो की सगळ्या समाजाला त्या वाईट वृत्तींची सवय लागते आणि ते समाजासाठी अगदी सामान्य म्हणजे नॉर्मल व्हायला लागतं. त्यासाठी गौतम ऋषी आता सांगतायत तिला की तू सगळ्या समाजापासून वेगळी राहा. तू काय आगळी घडून आणलेली आहेस हे तू जाण आणि ह्या सगळ्या समाजामध्ये ते घेऊन तू मिसळू नकोस. आमच्याकडे स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, आचार स्वातंत्र्य आहे, पण स्वैराचाराला जागा नाही. आणि जर असा स्वैराचार तू करत असशील तर तू पुन्हा एकदा विचार कर ते करणं योग्य आहे का नाही त्याचं चिंतन कर. आणि म्हणून तू एकटीच ह्या ठिकाणी बस. आणि तेव्हा ते म्हणतात की ह्या आश्रमामध्ये तू एखाद्या दगडाप्रमाणे बस, एकटी एखाद्या दगडाप्रमाणे निश्चल होऊन तपश्चर्या कर. आणि ते तिथून रागारागात निघून गेलेले आहेत. ते निघालेत कुठं तर ते सुद्धा स्वतःसाठी शिक्षा नेमून घेत आहेत. ते सांगतात की मी आता हिमालयात जाऊन मी सुद्धा तपश्चर्या करणार आहे. माझ्या पत्नीकडून काहीतरी आगळीक होते आहे म्हणजे मलाही चिंतन करायची वेळ आहे. आणि म्हणून
ते आश्रम सोडून आता हिमालयाकडे उत्तरेकडे निघून गेलेले आहेत. ह्या आश्रमातील सगळे विद्यार्थी सुद्धा आता हा आश्रम सोडून गेलेले आहेत. आसपासचा सगळा परिसर सोडून लोक निघून गेलेले आहेत आणि हा आश्रम त्याच्या आजूबाजूची सगळी जागा ही अतिशय ओसाड झालेली आहे. अहल्या या शब्दाचा आपण जर अर्थ बघितला तर लक्षात येतं की जी न नांगरलेली जमीन आहे, अहल्या म्हणजे हल्य करणे म्हणजे नांगरणे असा संस्कृतमध्ये हल असा अर्थ आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे न नांगरलेली, अनेक दिवस न नांगरलेली जमीन. आणि दुसरे त्याचे अर्थ अनेक असे होऊ शकतात की अहम लीयते, तो अहल्या, अहम लीयमाना म्हणजे सुरुवात, उषक काल किंवा संध्याकाळ. अहम म्हणजे दिन, अहर्निश आपण जो म्हणतो, ह्या दिवसाची सुरुवात किंवा संध्याकाळ, कदाचित हाच चांगला अर्थ इथं अपेक्षित असेल. कारण ही अहल्या पुढे आपल्याला पंचकन्यांमध्ये दिसते. कालच आपण बघितलं अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या पंचकन्यांमध्ये सगळ्यात प्रथम स्थान या अहल्येला दिलेलं आहे. कारण पुढे तिने जे केलेलं आहे ते तिने अतिशय विचारपूर्वक प्रायश्चित्त स्वतःसाठी घेतलेलं आहे. त्या आपल्या पतीचं आज्ञा ऐकून आता ह्या अहल्येने तिथं तपश्चर्या सुरू केलेली आहे. आणि जेव्हा तिने आपल्या पतीला विचारलंय, गौतम ऋषींना विचारलं की ह्यातनं मी मुक्त कशी होईल, तेव्हा गौतम ऋषी सांगतायत की अनेक वर्षांनंतर रघुकुलात दशरथ राजाच्या पोटी जन्मलेला तरुण राजपुत्र जेव्हा ह्या मार्गाने इथून प्रवास करत असेल तेव्हा तो तुला भेटेल आणि त्याच्या भेटीनंतर त्यात तुला समाज मान्यता मिळेल. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती, समाजातली एक श्रेष्ठ व्यक्ती, समाजमान्य व्यक्ती तुला समाजात स्थान देण्यासाठी योग्य समजेल तेव्हा तू पुन्हा समाजामध्ये मिसळण्यासाठी योग्य ठरशील. आणि त्या काळापासून आता अहल्या तपश्चर्येमध्ये घडून गेलेली आहे. एकटीच ती तिथं काही खाता न पिता श्रीरामांचा ध्यास घेऊन फक्त तपश्चर्या करते. एखाद्या निश्चल दगडासारखी, शिळेसारखी ती झालेली आहे. आणि आता विश्वामित्र श्रीरामांना सांगतायत की रामा, आता तुला या अहल्येला भेटायला जायचं आहे. प्रवास करताना कसे निघालेले आहेत बघा, अनुक्रम कसा आहे. आधी विश्वामित्र ऋषी आहेत, मग त्यांच्या मागून श्रीराम चालतायत आणि सगळ्यात मागे लक्ष्मण आहेत. पण ह्या प्रसंगानंतर आता समजून श्रीरामांनी आपलं कार्य काय आहे ते त्यांना समजलेलं आहे आणि त्यांनी स्वतः अग्रक्रम स्वतःसाठी घेतलेला आहे. श्रीराम पुढे निघालेले आहेत, त्या आश्रमाकडे ते धावत निघालेले आहेत. त्यांच्या मागे विश्वामित्र ऋषी आहेत आणि त्यांच्या मागे लक्ष्मण आहे. आणि ही सगळी मंडळी त्या आश्रमाच्या स्थळी आलेली आहेत. तिथं बघितलं तर तिथं एका मोठ्या शिलाखंडाजवळ त्यांना थोडंसं जवळ जाऊन बघता झाडांची हालचाल झालेली आहे, पानांची हालचाल झालेली आहे. आणि त्यांची ही चाहूल ऐकून एक अतिशय कृश झालेली तेजस्वी व्यक्ती, स्त्री ह्या शिलेमागून बाहेर आलेली आहे. कृश झाली आहे, वृद्ध झाली आहे, अनेक वर्षापासून ती तप करतीये आणि तिने काहीही अनेक वर्षात खाल्लेलं नाहीये, पाणी घेतलेलं नाहीये. आणि अशी कृश, पण तरी सुद्धा तिच्या तपश्चर्येचं तेज तिच्या सगळ्या चेहऱ्यावर विलसत आहे. आणि अशी ही व्यक्ती बाहेर आलेली, ही अहल्या बाहेर आलेली आहे आणि श्रीरामांना बघून तिला अतिशय आनंद झालेला आहे. ध्यास घेतलाय तिने श्रीरामांचा, त्यामुळे समोर श्रीराम आल्यानंतर ओळख पटवायची गरजच पडत नाहीये. मी श्रीराम आहे आणि ही अहल्या आहे हे दोघांनाही एकमेकांना सांगायची गरज पडतच नाहीये अजिबात. ही अहल्या, तिच्या डोळ्यातनं आता आसवांच्या धारा वाहायला लागलेल्या आहेत आणि श्रीरामांनी आणि लक्ष्मणांनी अतिशय मनोभावे आदराने अहल्येला नमस्कार केलेला आहे. तेव्हा अहल्येला आनंदाने आदराने तिने सुद्धा आता श्रीरामांची पूजा केलेली आहे. गौतम ऋषी सुद्धा तिथं आलेले आहेत आणि ह्या दोघंही पती पत्नींनी, गौतम ऋषींनी आता या अहल्येचा स्वीकार केलेला आहे आणि ह्या दोघंही पती पत्नींनी श्रीरामांची पूजा केलेली आहे, त्यांचा आदरातिथ्य केलेलं आहे. फक्त तेजाची पूजा केलेली आहे, वय महत्वाचं नाही, अनुभव महत्वाचा नाही. श्रीराम हे पराक्रमी आहेत, पण एक सत्शील पुरुष आपल्या समोर आल्यानंतर त्यांच्या मान्यतेने आता अहल्येचा सगळा हा प्रायश्चित्ताचा काळ पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून हे दोघंही पती पत्नी आता त्यांची पूजा करतायत आणि तिथं गौतम ऋषींनी ह्या अहल्येचा स्वीकार केलेला आहे. आमच्याकडे परंपरा अशी आहे की प्रत्येक छोट्या छोट्या चुकीला, मग ती छोटी असो किंवा घोडचूक असो, सगळ्यासाठी सारखा दंड नाही. किंबहुना प्रत्येक चूक झाल्यानंतर दंडच दिला पाहिजे अशी सुद्धा पद्धत नाही.
प्रायश्चित्त कुठं करायचं, पश्चाताप कुठं झाला पाहिजे, दंड कधी करायचा आणि क्षमा कधी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. तेव्हा ह्या अनेक वर्ष तपश्चर्या केलेल्या तेजपुंज अहल्येला आता श्रीरामांनी समाज मान्यता दिलेली आहे आणि अतिशय आनंदाने त्यांचा निरोप घेऊन ही सगळी मंडळी आता मिथिलेकडे निघालेली आहेत. मिथिला नगरी तिथून जवळच आहे. अहल्या आणि गौतम ऋषींचा पुत्र शतानंद हे त्या मिथिला नगरीतले राजगुरू आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली आता जनक राजाने हा आपल्या कन्येच्या विवाहासाठी यज्ञ सुरू केलेला आहे. तिथं चालत चालत ही सगळी मंडळी तिथं आलेली आहेत. हे सगळं यज्ञ मांडव तिथं मोठा अतिशय सजवलेला आहे. अनेक यज्ञ वाटिका आहेत, छोटे छोटे आश्रम आहेत, तंबू घातलेले आहेत तिथं आणि अतिशय मोठ्या परिसरामध्ये या यज्ञाची तयारी आहे. ह्या यज्ञाचं सगळं नियोजन राजा जरी यज्ञ करत असला तरी हे सगळं नियोजन शतानंद ऋषी करतायत. ऋषींच्या आज्ञेनंतरच ह्या गोष्टी त्याप्रमाणे घडत आहेत. आमच्याकडे पद्धत अशी आहे की राजा जेव्हा आपला राज्यकारभार स्वीकारतो, त्याच्यावर जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा तो आपला राजदंड उंचावतो आणि तो म्हणतो अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी. म्हणजे मी आता ह्या राजसिंहासनाचा स्वीकार केलेला आहे, या राज्याचा मी सगळ्यात सर्वोच्च अधिपती आहे, त्यामुळे मला कुणीही दंड करू शकत नाही. हा राजदंड त्याचा उंचावलेला असतानाच जी ऋषी मंडळ आहे ह्या राज्यातलं म्हणजे जे राजगुरू आहेत ते त्यांचा धर्मदंड उंचावतात आणि ते म्हणतात धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. म्हणजे हे राजा, तू स्वतःला तुझ्यावर कुणाचंही वर्चस्व नाही, तू मनासारखं वागू शकतोस असं समजू नकोस. तुझ्यावर वचक बसवायला धर्म आहे आणि त्या धर्माच्या चाकोरीमध्येच राहून तुला तुझं कर्तव्य करायचं आहे. उच्च पदावर बसला, सर्वोच्च पद तुला मिळालं म्हणून तू मनाप्रमाणे कारभार करू शकत नाही. असं हे ऋषी मंडळ आमच्या सगळ्या राज्यांवर अधिपत्य गाजवताना दिसतं. आजच्या काळात आपण सोप्या शब्दात म्हणायचं तर जी बुद्धिवादी लोक असतात की नाही समाजातली, जी अतिशय हुशार असतात, जी अतिशय अभ्यासू असतात आणि ज्यांना समाजासाठी काहीतरी करायची तळमळ असते, ह्या लोकांना स्वतःसाठी समाजाकडनं सरकारकडनं काहीही नको असतं, पण ती सरकार आणि समाज म्हणजे शासन आणि समाज ह्यामधला दुवा असतात. निरपेक्ष बुद्धीने ते समाजामध्ये फिरतात, त्यांच्या गरजा त्यांच्या अडचणी जाणून घेतात आणि ते शासनापर्यंत पोहोचवतात आणि त्यांचा त्याच्यावर वर्चस्व शासनावर एवढं असतं की ते हट्ट करून शासनाला आज्ञा देऊन त्यांच्याकडनं ह्या उत्तम गोष्टी करून घेऊ शकतात, पण ह्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी मिळावं अशी अपेक्षा नसते. हे ऋषी मंडळ आपण वाल्मिकी ऋषी बघितले, आपण वसिष्ठ ऋषी बघितले, आपण विश्वामित्र ऋषी बघितले आणि इथं असलेले हे शतानंद ऋषी, ह्या सगळ्या ऋषी मंडळींचं कार्य फक्त एकच आहे की जिथं राजा चुकत असेल तिथं त्याला त्याची चूक समजावून सांगायची, त्याला आज्ञा द्यायची आणि समाजामध्ये सामान्य माणसांसारखं मिसळून समाजाच्या सगळ्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि त्या राजापर्यंत पोचवायच्या. अशा ह्या शतानंद ऋषींच्या आज्ञेखाली हा यज्ञ सुरू झालेला आहे. स्वतः शतानंद ऋषी आणि राजा जनक मिथिलेच्या द्वारापाशी विश्वामित्र आणि श्रीरामांच्या स्वागताला आलेली आहेत आणि तिथं त्यांनी अतिशय उत्तम अशा कुटीरमध्ये, अतिशय उत्तम अशा आश्रमामध्ये श्रीरामांची, लक्ष्मणाची आणि विश्वामित्रांची राहण्याची सोय केलेली आहे. पुढे 12 दिवस हा यज्ञ चालणार आहे आणि त्या काळामध्ये आता तुमचा सगळ्यांचा सहवास मला लाभेल म्हणून जनक राजा अतिशय आनंदी झालेला आहे. उद्यापासून पुढे ह्या जनकनगरीमध्ये घडलेली सीता आणि श्रीरामांच्या विवाहाची कथा आपण बघणार आहोत. आजच्या कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या 16व्या भागामध्ये मी डॉक्टर सौरेवती राहुल संत इथेच थांबते. धन्यवाद.